ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. नेहमीपासून आपण येऊर संदर्भातला प्रश्न जो आहे तो वारंवार विचारत होतात. सभागृहात देखील हा प्रश्न मांडला गेला. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत, मात्र तरीसुद्धा ही बांधकामं थांबायला तयार. पण प्रश्न असा आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होतं. जवळजवळ 75 एकर वनजमिनी इथल्या खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी, आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला. ह्याची तक्रार झाली पोलिसांकडे. पोलिसांनी तक्रार घेतली नाही. शेवटी शेड्यूल ट्राईब कमिशनकडे तक्रार झाली केंद्रांच्या, आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतली. आता वनजमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं काम चालू आहे. आता एक एक बंगला साधारण 1000 स्क्वेअर फीट, 1500 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट पर्यंत ठीक आहे. राजमहल उभे राहायला लागले तर मग कशाला काय अर्थ आहे? आमचं पहिल्यापासून हे आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका. झाडं लावा, प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या, हिरवळ होऊ द्या. पण ही कुठली पद्धत आहे? कायदा मानायचाच नाही, बरोबर नाही. आणि मग माझा प्रश्न आहे, ठाणे महापालिका गरिबांची बांधकामं, ही बिल्डिंग तोड रे, ती बिल्डिंग तोड रे, मग हे काय? हे दिसत नाही ना. आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी जरी जनाची नाही मनाची असावी की बाबा छोटं बांधूया, बांधा, छोटं बांधा ना. आपल्याला राहण्यापुरतं 2-3 बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे. तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का, हॉटेल बांधायचं का? आणि तुमची जरी 10 एकर जमीन असली तरी 10 एकर जमिनीवरती तुम्हाला बांधता येत नाही. तुम्हाला एकाच एकरावरती एक घर बांधावं लागतं. असेही प्रकार झाले आहेत की एका एकरावरती प्लॉट टाकून बंगला बांधून 2-2 जणांना ते विकले गेलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सगळ्याची चौकशी लागली. आता बघूया चौकशीत काय होत आहे. पण हे सगळं सत्य समोर आणलं पाहिजे ना. का वाटतं याच्यावरती नेमका अधिकारी नेमावा या नेमला आहे का? नेमका अधिकारी नेमला आहे. तो अधिकारी कोण येतो, काय येतो? कारण का अधिकाऱ्याला काय मॅनेज करायला लागतंय. पण हे 100% प्रकरण हायकोर्टात जाणार. 100% कोणी ना कोणी आता हायकोर्टात जाईलच हे प्रकरण घेऊन. तर आता कारण का जेव्हा कोणीच ऐकायला तयार नाही तेव्हा एकच इलाज असतो, हायकोर्ट. न्यायालयाने जर आदेश दिले तर दिव्यातील शिवफाटा या ठिकाणी बांधकामं तोडायला चालू होतात, कल्याणमधील, वसईमधील. मात्र येऊरमध्ये कुठेतरी, येऊरमध्ये देखील आदिवासींच्या बाजूने निकाल दिलाय. जमीन दिली आहे हायकोर्टाने, तहसीलदारांनी ताबा दिलाय. निर्मळ सोलंकी नावाचा गुंड येतो, गुंडांना घेऊन येतो आणि एंटायर जमिनीतनं आदिवासींना बाहेर काढतो आणि जमिनीचा कब्जा घेतो. मी ऑन रेकॉर्ड विधानसभेत बोललोय. वनजमीन लोप पावत चालले, त्याच्यामुळे प्राण्यांना इथल्या त्रास होतोय. नाही ना, पूर्वी इथे 4-4, 5-5 बिबटे रस्त्यावर फिरताना दिसायचे. आता कुठे दिसतात? सकाळ संध्याकाळ कधीही पक्ष्यांचा वावर असायचा, आता कुठे आहे? आता तुम्हीच रात्री दाखवलेलं, एकदा रात्री 12 वाजता इथे फुल फटाक्यांचा धुमधडाका चालू होता. इथे माझा प्रश्न आहे, कमर्शियलला परमिशन नसताना लग्न लावू कसे देतात? रिसेप्शन कसं होऊ शकतं इथे? लॉन्स कसे काय भाड्याने दिले जाऊ शकतात? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बुलडोजर बाबा म्हणून अनेक ठिकाणी मला त्यांच्याबद्दल, मला कोणाबद्दल काय नाही बोलायचं. माझा प्रश्न असा आहे की येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाण्याच्या दृष्टीने ते लंग्स आहेत. ठाण्याला वरदान आहे येऊर म्हणजे. ते सांभाळा ना, ते सांभाळा. मागे देखील वनांकडे आहे. मात्र या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, 75 एकर वनजमीन ही खाजगी लोकांनी ताब्यात घेऊन ठेवली आहे. त्याच्यावरती बाउंड्री मारून भिंत उभारली. कुठे वन खातं? TILR चे ऑफिसर्स वन खात्याला नोटीस न देता TILR करतात. कशी काय करतात? मोजणी कशी होऊ शकते? मी नावासकट सांगू शकतो. हे कोण करतंय? हे बंद करा. हे बाजूलाच आहे इथे फार्म. हा, काय त्याचं नाव कोणतं? ओशो नाही, ओशो नाही. इथे एक फार्म आहे. ती जमीन कोणाची आहे? कोणाची जमीन आहे? कशी काय तुम्ही ताब्यात घेतली ती जमीन? पोलिसांना सगळं माहिती आहे. पोलिसांकडे तक्रार करायला गेले, नाही घेतली तर याच जमिनीच्या संबंधीची तक्रार. मध्यंतरी यंकुरे नावाच्या व्यक्तीने असे आरोप केले होते की अशी कुठली जमीन बळकावली गेली नाही. आहे ना, बघा ना, लोकांच्या तक्रारी येत ना.
माझी नाही, आदिवासींची तक्रार आहे. मी काय आदिवासी नाही आहे, आदिवासींची तक्रार सर आहे. वन सर्वे आणि आम्ही ते ऑन रेकॉर्ड विधानसभेत ते आदिवासींचा अर्ज दिलेला आहे. ज्या ज्यावेळेस वन सर्वेक्षण होतं त्यावेळेस प्राण्यांची गणना केली जाते, मात्र मागच्या सर्वेक्षणमध्ये बिबट्याच दिसला नाही असं. बिबट्याच दिसला नाही. नाहीच आहे. आता कसा राहणार बिबट्या? रात्री 2-2, 2:30 वाजता बॉम्ब वाजले तर बिबट्या काय इथे काय बॉम्बचा आवाज ऐकायला मजा घ्यायला येतो काय? दिवाळी रे दिवाळी रे दिवाळी आहे असं काय बिबट्या बोलतो काय? शनिवार रविवार देखील मोठ्या पार्ट्या अजून सुरू अरे असं पार्ट्या करा, सगळं करा, कायद्याच्या नियंत्रणात करा ना, कायद्याच्या नियंत्रणात करा. येऊरचे रहिवासी सोडून कोणीही रात्री 10:30-11 नंतर इथे ये जा करू शकत नाही. कशी काय ये जा करतात लोक इथे? सगळं मान्य, थोडासा तर कायदा पाळा, थोडासा. तर अनेक मंत्री चांदा ते पांदा जे आहे ते दौरा करत असतात. का वाटतं वनमंत्री गणेश नाईक अशा भागात दौरा करतील का? त्यांना या गोष्टी कोणी लक्ष याचिका टाकल्यानंतरच कुठेतरी कारवाई होईल का वाटतं एकंदरीत? मला माहित नाही त्याच्याबाबत. मी फक्त निदर्शनास आणून देतो की जे काय चालू ते चुकीचं आहे. मी आयुक्तांनाही अनेक वेळा बोललो की ते जरा लक्ष घाला, थांबवा. एखाद्यावर कारवाई करून कारवाई केल्यासारखं दाखवायचं योग्य नाही. लोकांना कायद्याची भीतीच राहिली नाही. ठाण्यातला एक मोठा बिल्डर इथे मोठा बंगला बांधतोय. त्या बिल्डरलाही माहिती मी हे नाव घेतलं तर तो उद्या आज संध्याकाळपर्यंत माझ्या घरी येईल. कशासाठी का? ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.